ज्याने या संघटनेची स्थापना केली, या संघटनेचा जो अध्यक्ष म्हणून आज त्याच्या या संघटनेचे ओपनिंग आहे ते शौर्य युवा सेना, ते शौर्य युवा सेनेचे अध्यक्ष नागनाथ कृष्ण गंधारे यांच्या शौर्य युवा सेनाचे आज आपण ओपनिंग करतोय. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित असणारे सर्व माझे पत्रकार बंधू आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कसबे साहेब, उपस्थित असणारे सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यकर्ते, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला, ओपनिंगच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला. याचं कारण की एखादा युवा व्यक्ती, एखादा युवा तरुण संघटना करता आणि संघटनेचं ओपनिंग होते, हे अतिशय आनंदाचे आणि चांगली गोष्ट आहे. आणि आज जे ओपनिंग होते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जो आजचा मंगळमय दिवस आहे, तो दिवस त्यांनी आज ठरवलेला आहे. हा कृष्णा गंधारे हे हौशवस्ती भागातला दादर भागातला एक चांगला तरुण तरुणाने काय करत आहे. एक सामाजिक परिस्थिती हालाकीची असताना देखील एक समाजामध्ये असणारं जे वातावरण आहे, ते वातावरण पाहिल्यानंतर की आपण या समाजासाठी, या संघटनेसाठी आपण संघटना उभारून काहीतरी केलं पाहिजे, हा उद्देश मनामध्ये घेऊन शौर्य युवा सेना या ठिकाणी स्थापना झाली. आणि या शौर्य युवा सेनेच्या स्थापनेमध्ये अनेक युवा कार्यकर्ते या स्थापनेमध्ये पदाधिकारी कार्यक्रम आले. आज आपण त्या महाराष्ट्राची आणि आपल्या ह्या जिल्ह्याची परिस्थिती बघतोय. आपण या ठिकाणी अनेक ग्रुप निघाले, परंतु संघटना निघाली नाही. ग्रुपपेक्षा संघटना महत्वाची आहे. आणि ही संघटना जोपर्यंत आपण वाढीत नेत नाही, या संघटनेमार्फत आपण जोपर्यंत काम करत नाही, तोपर्यंत समाज चळवळ होत नाही. म्हणून ज्या वेळेला बुद्धाच्या काळामध्ये जो 5 भिक्खू होते आणि बुद्धाने सांगितलं 5 एकत्र आले, 5 एकत्र आले म्हणजे भिक्खू एकत्र आले म्हणजे संघटना झाली, संघ झाला. आणि तेव्हापासून आपले हे संघटना आणि संघ या शब्दाचा अर्थ समजून आला. म्हणून त्या 5 भिक्खूने 5 दिशेला जाऊन या समाजाचं उन्नती, या समाजाला दिशा देण्यासाठी, ही संघटना वाढवण्यासाठी, ती भिक्खू संघ वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. याच पद्धतीनं जर युवकांनी ठरवलं या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंजून काढायचं असेल, समाजामध्ये जाऊन त्यांची उन्नती आणि त्यांची प्रगती जर साध्य करायचं असेल, त्यांचे जर प्रश्न सोडवायचे असेल, तर आपल्याला संघटनेच्या मार्फत काम केलं पाहिजे आणि संपूर्ण समाज जागृत केला पाहिजे. तेव्हाच आपण या महाराष्ट्राची प्रगती आपण करू शकतो. आज आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून होणार नाही. ग्रुपच्या माध्यमातून जेवढे लोकांची युवक भरकटलेले आहे, पण संघटनेच्या मार्फत भरकटत नाही. आज हा कृष्णा अत्यंत जोडणीचा एक कार्यकर्ता आहे. माझ्या शेजारी राहतो, माझ्या वस्तीतला राहतो. अतिशय चांगला मुलगा, अतिशय कुठल्याही कामाला, म्हणजे सामाजिक काम असेल, धार्मिक काम असेल, राजकीय काम असेल, ते सपोर्ट करणारा, त्याच्यामध्ये सुखात करून देणारा कार्यकर्ता. म्हणून ते एक भारावून जाऊन, एक विचार करून आपण काहीतरी केलं पाहिजे
समाजातले युवकांची घरी बांधली पाहिजे, या समाजामध्ये असणारे जे उणीवा आहे ते शोधल्या पाहिजे आणि त्यांच्या मार्फत आपण त्यांना काय देणं आहे किंवा काय त्यांच्यासाठी करायचं आहे ते आपण या संघटनेच्या मार्फत केले पाहिजे असं मला म्हणणं आहे. आज आपण या संघटनेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संघटना उभ्या केल्या, अनेक संस्था उभ्या केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या कल्याणासाठी ती समाजाला दान दिल्या. या समाजाच्या कृतीसाठी, समाजाच्या कल्याणासाठी दान दिल्या आणि ते संस्था आज एवढ्या मोठ्या झाल्या की समाजासाठी काम करू लागले. शाहू महाराज जयंतीनिमित्त शौर्य युवा सेना महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष कृष्णा गंजाडे आज संघटनेची स्थापना केल्यामुळं सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्यासाठी आज टाईम करून आल्याबद्दल सगळ्याचा मनापासून हार्दिक शुभेच्छा. नागनाथ रतन गंजाडे आज शाहू महाराज जयंतीनिमित्त शौर्य युवा सेना सामाजिक संघटना आज स्थापना केलं. सगळेजण आल्यामुळे सगळ्यांचा आभार मानून जय भीम जय श्री. नागनाथ रतन गंजाडे आज शाहू महाराज जयंती निमित्त शौर्य युवा सेना महाराष्ट्र राज्य स्थापना केली आहे. आज सगळेजण आल्यामुळं सगळ्यांचा आभार मानतो.